असे अनुभव तर खूपच येत असतात, पण हा पर्सनली माझ्यासोबत माझ्या शरीरावर घडलेला हा अनुभव होता. ओके. नेमकं त्या दिवशी मी ब्लॅक ड्रेस घातला होता. मला माहिती नाही, पण मी ब्लॅक ड्रेस घातला होता. तर त्यांनी सांगितलं की नाही, मला चालणार नाही, तुम्ही आजच्या आज इकडं निघून जा. अच्छा. कारण का ही आली आहे, पण हिला ती येऊन देत नाही आहे, म्हणून ही आज ब्लॅक ड्रेस घालून आली आहे. हे तिला ती कमजोरी कळाली ना, तर ती मला ती येऊनच देत नव्हती. मम्मी बोलवते, तर काय करायचं, ही पोरगी अशी झाली आहे, काय झालं. तर त्या आई बोलल्या, तुम्ही कसंही काही करा, हिला उंबरट्याच्या बाहेर आणा, मी तिकडे येते. ओके. कारण का ही इकडे यायला तयार नाही ना, माझी मैत्रीण ना, हां, समजलो. हां, ही माझ्याकडे यायला तयार नाही ना, आता मी हिच्याकडे येणार. बरोबर. तुम्ही काही करा, उंबरट्याच्या बाहेर तुमच्या मुलीला आणा. तर तेव्हा जी मी उंबरट्याच्या बाहेरून बसवलं ना, तेव्हा मी येत नव्हती. मी दार स्वतःला बंद करून घेतलं होतं. मी स्वतःला मम्मी पप्पांना बाहेर ठेवलं आणि मी स्वतःला बंद करून घेतलं. अक्षरशः घरात मी सगळं तोडफोड केलं होतं. TV तोडला, आरसा तोडला. ॲक्च्युली हे तर जो विषय मांडलास ना, ब्लॅक मॅजिकवर माझा बिलकुल विश्वास नाही, स्पिरिट्सवर कधी विश्वास नाही. पण जेव्हा स्वतः ही घटना घडते ना, तेव्हा ते कुठेतरी मानायला लागतं की हां, आयुष्यात देव आहेत तर भूत पण आहेत. आणि मला पण ते जाणवलं. त्यापासून या गोष्टींवर मी आता खूप पथ्य पाळते आणि कुठेही जायचं असेल ना, मी सगळं कॅरी करते. ओके.